आमच्यासोबत जुळण्यासाठी माया गजबे चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबणं विसरू नका. तुम्ही पण मोबाईल हॉटस्पॉटने दुसऱ्या फोनमध्ये इंटरनेट चालवा त्याचा विचार करता तर हा व्हिडिओ बिना स्किप करून पाहत राहा. स्किप न करता बघत राहा. हॅलो, माझं नाव माया गजबे आहे. आता आपण ह्या फोनमध्ये दुसऱ्या इंटरनेट कसे चालवू शकतो तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला फोनमध्ये जायचं आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम ज्या फोनमध्ये नेट चालवायचं आहे त्या फोनमध्ये सेटिंग ओपन करायचं आहे आणि हॉटस्पॉट ऑन करायचं आहे. त्याच्यासाठी वरती नोटिफिकेशन ओपन करून पर्सनल हॉटस्पॉटसुद्धा सुरू करायचं. ह्यावरती लॉंग प्रेस करून सेटिंगवर जाऊ शकता किंवा नाही दिसला तर जायचं आहे. सेटिंगवर जाऊन कनेक्शन अँड स्केलिंग ह्यावरती क्लिक करायचं तर तुम्हाला पर्सनल हॉटस्पॉट दिसेल. त्याला क्लिक करून सर्वात प्रथम तुम्हाला हॉटस्पॉटचं नाव आणि पासवर्ड सेट करायचं आहे. तुम्हाला तुमचं नाव किंवा दुसरा कोणाचं पण नाव टाकायचं आहे तर पासवर्डला क्लिक करून तुमचं एक पासवर्ड सिलेक्ट करायचं आहे. जर 1 2 3 4 5 6 7 8 लिहून राईटवर क्लिक करायचं आणि हॉटस्पॉट चालू होऊन जाईल. त्यानंतर हॉटस्पॉट रेडी झाला की हे सेटिंग चालू होऊन जाईल. ही सेटिंग फक्त एकदाच करावं लागतं, नेहमी नाही करावं लागत. जेव्हा तुम्ही पासवर्ड चेंज कराल तेव्हाच ते चेंज होईल. ही सेटिंग तेव्हापर्यंत चेंज होणार नाही. आणि पासवर्ड लिहाल तेव्हाच तुमचं हॉटस्पॉट कोणी चोरू शकत नाही. ज्यांना माहीत आहे तेच करू शकतात हे काम. मित्रांनो, आता तुम्हाला दुसऱ्या फोनमध्ये जायची क्रिया. ज्या फोनमध्ये तुम्हाला वायफाय चालवायचे आहे आणि त्या फोनमध्ये नेट पण नाही आहे आणि त्या फोनमध्ये सिम पण नाही, असा फोन जिथे तुम्ही आधीच्या फोनचं नेट चालवू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम म्हणजे नेट चालवायचं आहे तो फोन वरून फ्लाईटवर करायचं आहे आणि नोटिफिकेशन मिळेल. नंतर वायफायला लॉंग प्रेस करायचं. त्यानंतर तुम्ही सेटिंगमध्ये जाल. तिथे तुम्ही सेटिंग ऑन करा, वायफाय ऑन करायचं आणि जो नेटवर्क तुम्ही दुसऱ्या फोनमध्ये क्रिएट केला होता तो नेटवर्क हा फोनमध्ये दिसू लागेल. त्यालाच एंटर करायचं, क्लिक करायचं. जो पासवर्ड दुसऱ्या फोनमध्ये क्रिएट केला तर तोच नेटवर्क ह्या फोनमध्ये दिसू लागेल. पाहून घ्या, सर्व एकच. तुम्हाला भरावा लागेल तो पासवर्ड ह्या फोनमध्ये लिहावं लागेल, कनेक्ट करायला लागेल, क्लिक करायला लागेल. जेव्हापर्यंत तुम्ही दुसरा पासवर्ड चेंज नाही कराल तेव्हापर्यंत हा नेट तुमचं चालत राहील. जेव्हा ह्या दुसऱ्या फोनचा पासवर्ड चेंज कराल तेव्हाच तुम्हाला पासवर्ड ह्या फोनचा चेंज करावा लागेल. मित्रांनो, नंतर जसे तुम्ही पासवर्ड क्लिक कराल आणि नेम द्याल वर क्लिक कराल तसे ह्या फोनचा वायफाय सुरू होऊन जाईल. हा फोन काम करू लागेल, नेट येऊन जाईल. ह्या फोनमधून दुसऱ्या फोनमधला नेट येऊन जाईल आणि तुमचे पूर्ण व्हिडिओ यूट्यूब पूर्ण प्रकारचे तुम्ही काम करू शकाल.
शकाल मित्रांनो. वायफाय चालवण्यासाठी तुम्हाला 2 फोनची आवश्यकता असते. एका फोनामध्ये नेट पाहिजे आणि मित्रांनो एका फोनामध्ये नेट नसलं तरी पाहिजे आणि सिम पण नसला तरी बिना सिमवर बिना नेटने